नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र चंद्रकांत राव राणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये अशी गोष्ट पाहणार आहोत जी पाहून मॉडर्न मुलींच्या आणि आपल्या ज्येष्ठ महिला वर्गाच्या चेहऱ्यावर नक्कीच एक स्मितहास्य आणेल। येस, तुम्हाला टायटलवरून कळलं असेल की कोणत्या तरी दागिन्यांविषयी हा व्हिडिओ बनणार आहे। कोणत्या तरी कशाला, तांब आणि पितळ या कॉम्बिनेशन मधून दागिने बनवले जातात याच्यावर आपण आज व्हिडिओ करणार आहोत। आणि हा जो ट्रेंड आहे हा मार्केटमध्ये इतका झपाट्याने वाढतोय की आपल्या सिनेसृष्टीतील, मराठी सिनेसृष्टीतील अनेक सिनेतारकांनी याला पसंती दर्शवलेली आहे। पण ह्या सगळ्या मागे कोण आहे, ह्या मागची कुशलता कोणाची आहे ते आज आपण पुन्हा जाणून घेणार आहोत। आणि ताम्रकास्य हा जो ब्रँड आहे महाराष्ट्रातील, या ब्रँडच्या प्रोप्रायटर म्हणजे राहुल सावंत यांच्या स्टुडिओला आज आपण भेट देणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नक्की यांची कला काय आहे आणि कसे करतात। सो नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून एक महत्त्वपूर्ण डिटेल माहिती मिळेल। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। नमस्कार राहुल दादा, सर्वप्रथम मराठा लाईफ या चॅनल तर्फे तुझं खूप खूप स्वागत। ताम्रकास्य हा कन्सेप्ट इतका युनिक आहे, म्हणजे मी पहिल्यांदा बघितला तेव्हाच प्रेमात पडलो। आणि मी आपली भेट झालेली दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क फेस्टिवलला, तेव्हाच मी ठरवलं की तुला मी सेपरेटली येऊन भेटणार आणि तुझ्याकडून माहिती घेणार। तर मग तुझ्याबद्दल थोडक्यात माहिती सांग की काय आहे तुझं बॅकग्राऊंड आणि काय आहे ताम्रकास्य। नमस्कार, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच, तुम्ही वेळ काढून आपल्यावर एक छोटासा व्हिडिओ करण्यासाठी आला, त्यामुळे खूप खूप थँक्यू। असं आर्टला अप्रिशिएट करणारे लोक आम्ही खूप रिस्पेक्ट करतो अशांची, थँक्यू। द फर्स्ट ऑफ ऑल ताम्रकास्याबद्दल सांगायचं तर ताम्रकास्याचं नाव आहे, ताम्र म्हणजे कॉपर आणि कास्य म्हणजे ब्रास। इट्स ऑल अबाउट कॉपर अँड ब्रास, म्हणून ताम्रकास्य। ओके, तर मी जे स्कूल ऑफ आर्ट मधून मेटल वर्क्स केलंय। आमची 4 वर्षाची डिग्री असते मेटल वर्कची आणि त्याच्यामध्ये आम्ही लार्ज स्केलचं काम करतो। लार्ज स्केल म्युरल वगैरे सगळं कॉपर आणि ब्रासच असतं। सो मी त्याच टेक्निकचा यूज करून छोट्या स्केलवर म्हणजे ज्वेलरी या प्रॉडक्टवर माझं ब्रँड सुरू केलं। आणि कॉपर आणि ब्रास जे आहे हे आपल्या एन्शियंट इंडियन कल्चर पासून आपल्या सर्वांना प्रचलितच आहे। आपल्या प्रत्येकाच्या घराघरात तांब्या पितळाची भांडी वगैरे असायची, पण आता कालांतराने आणि आताच्या जनरेशन प्रमाणे आणि आताच्या लाईफस्टाईल प्रमाणे तांब्या पितळाचं मेंटेनन्स ठेवणं, तांब्या पितळाच्या भांड्यांचं मेंटेनन्स ठेवणं तितकं असं अवघड झालेलं आहे, तितकं सोपं नाहीये। सो त्यामुळे ते हे वापरातून आपल्या कमी होत गेलं आणि जवळजवळ नामशेष झालं। सो मग हे जे एन्शियंट मेटल आहे आपलं, त्याच एन्शियंट मेटलला आपण पुन्हा एकदा रिवाइव्ह कसं करायचं आपल्या मॉडर्न कल्चरमध्ये। सो मग आम्ही ज्वेलरी या माध्यमातून त्या एन्शियंट मेटल्सना, मग त्यांचा जो गुडनेस बॉडीला मिळतो, तांबा आणि पितळाचे गुणधर्म आपल्या सगळ्यांना माहिती, म्हणजे किती बॉडीला बेनिफिट्स होतात ते सगळ्यांना माहिती। सो ते जे मिसिंग आउट होत होतं, सो ते पुन्हा एकदा आम्ही एक फॅशन मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो। विथ अन आर्टिस्टिक सेन्स। येस येस, खूप म्हणजे खूपच भारी कल्पना आहे आणि आय एम शुअर की गर्ल्स आणि वुमन साईडने तुम्हाला प्रचंड प्रतिसाद असेल। मी थोडासा तुमचा अभ्यास केलाय आणि इव्हन मराठी ऍक्ट्रेस सुद्धा तुमच्याकडे अप्रोच स्वतःहून होत असाव्यात एकंदरीत। पण मला सांगा की कसा होता स्ट्रगल, कसा होता, म्हणजे एवढं बघतोय आपण की इतकं सोपं नसतं ब्रँड मार्केटमध्ये आणणं, इतकं सक्सेसफुली ड्राईव्ह करणं, तर काय चॅलेंजेस फेस केले?
ऍक्च्युली स्ट्रगलिंग फेज संपलाय असं मी म्हणणार नाही. ओके. आम्ही स्टील ग्रो होतोय. आणखीन भरपूर सारे पल्ल्यात ते गाठायचे आहेत. आम्ही बस आता सुरुवात केली असं म्हणू शकतो कुठेतरी. फार जुना ब्रँड नाही, हल्लीच 6 वर्षच झालेली आहेत ब्रँडला, त्यामुळे काय खूप जास्त जुना नाही. सो जी सुरुवात इंटरेस्टिंग होती खूप. आमच्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये मेटल वर्क्समध्ये भरपूर सारा तांबा आणि पितळ स्क्रॅप पडलेलं असायचे. छोटे छोटे तुकडे वगैरे पडून असायचे. म्हणजे लिटरली ते भंगार होतं. ते मी कोणीच वापरायचो नाही, ते असंच पडून असायचं. सो मग कधीतरी मी एक एक्सपेरिमेंट करायचं म्हणून मी एक कडा स्वतःसाठी पहिला बनवलेला होता तांब्याचा. आणि मग तो जेव्हा माझ्या मित्रांना दाखवला, मैत्रिणींना दाखवला, तर ते प्रचंड आवडलं. आणि मग तिथूनच ऑर्डर यायला सुरुवात झाली, म्हणजे वर्गातल्या वर्गातूनच. सो मग तिथून क्लिक झालं की येस वी कॅन डू समथिंग. मग आता कॉपर आणि ब्रासला थोडंसं आर्टिस्टिक सेन्स मध्ये आणून विथ जे काय आमची जी काही शिकवणं आहे ते थोडंसं त्यात घालून काय बेस्ट काढता येईल आणि मार्केटला नवीन काय देता येईल, हा आमचा प्रयत्न असतो. ओके. मग आता तू तुझ्या या ब्रँड मध्ये वन मॅन शो आहे की तुला कोण सपोर्टिव्ह अजून आहे? कसं डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगचं असं आमच्याकडे पूर्ण ते काम असतं. आणि डिझाईन्स मी करतो आणि मॅन्युफॅक्चरिंग साठी माझी बहीण आहे रिया म्हणून, ती मला मदत करते. शिवाय आणखीन चाळीतली आमच्या काही मुलं असतात जे कॉलेज करून पार्ट टाइम माझ्याकडे काम मला मदत करायला येतात. मी काम नाही म्हणणार, मदत करायला येतात ते. आणि अशा पद्धतीने सगळ्यांनाच घेऊन ब्रँड आपला हळूहळू चाललाय. ओके. आणि सेलिंगच्या बाबतीत जर विचार झाला तर काय तुझा प्लॅटफॉर्म असेल सध्या? सेलिंगसाठी सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म आहे जस्ट गुगल ताम्रकास्ट. ओके. तुम्ही गुगल केला की तुम्हाला आमची वेबसाईट मिळेल, ऑफिशियल वेबसाईट आहे ताम्रकास्ट.com. त्यावर तुम्हाला आमचे सगळे प्रोडक्ट दिसतील. तिथून तुम्ही डिरेक्टली बाय करू शकता, तुम्ही डिरेक्टली परचेस करू शकता. आणि ते फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी. डिलिव्हरी कम्प्लिटली आम्ही फ्री देतो. ओके. कम्प्लिटली आणि ऑल ओव्हर इंडिया फ्री डिलिव्हरी आम्ही देत असतो. अच्छा. आपण आउल रिंग करतो, जो आपला वन ऑफ द बेस्ट सेलर प्रॉडक्ट आहे. ओके. मोस्ट पॉप्युलर सुद्धा आहे. काय नाव म्हणाला? आउल रिंग. आउल रिंग. ओके. ओके. त्याचा तुम्ही बघत असाल तो जो रेडिश पार्ट जो ठेवलेला आहे मी, तो रेडिश पार्ट कॉपर आहे. कॉपरची एक डिस्क आहे. आणि त्याच्यावर जे हे जे एलिमेंट्स आहेत, त्याचे पंख, त्याचे डोळे, हे सगळं ब्रासचं आहे. आणि त्याचं नाक जे आहे तो कॉपरचा डॉट आहे, कॉपरचा एक मणी आहे. बनाना लीफचे इयरिंग्स. बनाना लीफचे इयरिंग्स. ओके. सो केळ्याच्या पानांपासून. येस, केळ्याच्या पानाचं डिझाईन आहे, त्याचं डिझाईन आहे, पण आहे ते कॉपर अँड ब्रासचं. ओके. तर त्याच्यामध्ये एक बाजू असते ती तांब्याचं, त्या केळ्याच्या पानामध्ये 2 भाग असतो. एक भाग असतो तांब्याचा, एक भाग असतो पितळेचा. ओके. हे आपलं पितळेचा भाग झाला, त्याच्यावर मी टेक्स्चर केलेलं आहे. ओके. आता हे मी कॉपर आणि ब्रासचं ठेवलेलं आहे.
हँडमेड वस्तूंची एक वेगळीच मजा असते. म्हणजे आता एखादा आर्टिस्ट जेव्हा ते हँडमेड वस्तू बनवत असतो तेव्हा तो हयात असेपर्यंतच ती वस्तू बनेल. कारण ही एक एक वस्तू जी असते ती हाताने तयार केली जाते. ओके. सो म्हणजे आता मी जसं बनवू शकेन तसंच जर मी दुसऱ्याला एखाद्याला शिकवलं तर तो कदाचित तितकासा छान बनवू शकणार नाही किंवा कदाचित बेस्टही बनेल माझ्यापेक्षा. परंतु ज्या हातांनी हे बनतं त्याच हातांनी एक्झॅक्ट वेगळ्या हातांनी सेम टू सेम बनणं कठीण आहे. ते हँडमेडचा हा एक ऍडव्हान्टेज आहे कारण की जे प्रोडक्ट आपण बनवू ते युनिक बनतं. आपल्या देशात हँडमेडचा तितकासा अवेअरनेस आता नाहीये. म्हणजे मुळात आपले जो बेस आहे आपल्या आर्ट अँड क्राफ्ट अँड कल्चरचा जो बेस आहे तोच मुळात हँडमेडच आहे. सुरुवातच हँडमेड पासून झाली पण ते आता हँडमेड इतकं रेअर झालंय की सगळं मशीन मेड असतात प्रोडक्ट. त्याच्यात काय वावगं नाही प्रोडक्शनसाठी किंवा गणिताची सूत्र हे करण्यासाठी ते करणं गरजेचंच असतं आणि फास्ट होण्यासाठी. येस. पण तो हँडमेड मध्ये जो एक्सक्लुझिव्हपणा मिळतो जो एक एक प्रोडक्ट वर जो वेळ द्यावा लागतो तो मिसिंग आउट होतो. त्याची कलाकुसर तशी दिसायला पाहिजे तशी मशिनरीज वर दिसून येते. येस एक्झॅक्टली. मशीन मध्ये समजा 100 पीस जेव्हा बनतात ते सगळे 100 पीस एक्झॅक्ट सेमच पद्धतीचे बनतात. बरोबर. पण हँडमेड मध्ये तसं नाहीये. इथे प्रत्येक पीस वेगळा आहे. प्रत्येक पीस हा युनिक आहे. आता हा फ्लॅट वाटतंय अजून तो बनाना लीफचा फील नाही आहे. सो आपण त्याला आता पुढे बनाना लीफ सारखं करूया. अर्धा फिनिश झालाय. अजून त्याचं फिनिश बाकी आहे. पण आता फायनल फिनिशिंग कडे जाऊया. ओके. आता आपण बफिंग करतोय. ओके. सो बफिंग मध्ये काय असतं की एक हा जो वरचा लेअर आहे तो आपण घासून काढणार. सो दॅट तो आतला जो पितळ आहे तो ब्राईट दिसेल.
राहुल, याच्यामध्ये आता आपण तांबा आणि पितळ यूज केलं, राईट? येस. येस, म्हणजे हे तांब्यापासून आणि पितळेपासून बनवलेलं बनाना लीफ आहे. आणि जे वूल रिंग बघितली आपण, आउल रिंग, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण तांबा पितळ यूज केलेलं आहे. हे बघा मित्रांनो, व्हेरी नाईस. राहुल, आपण बघितलं खूपच भारी, म्हणजे मी खूप इम्प्रेस झालो ते बनाना लीफ आणि आउल रिंगच्या बाबतीत. मी एक तुला आवर्जून हे विचारेन की तरुण उद्योजकांना तू काय सांगशील? म्हणजे बरेच असे आपले तरुण उद्योजक आहेत जे कोरोना नंतर आता बरेच जण नोकरी सोडून स्पेशली धंद्याकडे किंवा बिझनेसकडे वळायला लागले, तर त्यांना तू काय सांगशील की लगेच काही मिळत नसतंच, जसं तू मला मगाशी म्हणालास, तर तू काय संदेश देशील त्यांना? मुळात या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी खूपच लहान आहे. एक्सपिरियन्स खूप लहान आहे, इतका काही मी ग्रेट नाही. परंतु माझ्या वयाचे जितके मुलं आहेत त्यांच्यासाठी मी नक्कीच सांगू शकेन की वाट बघत बसू नका की तुमचा गोल्डन टाइम येईल किंवा अमुक झाल्यावर मी सुरुवात करेन. जे आहे, जसं आहे, जे काही तुमच्या हातात आहे त्याच्यापासून सुरुवात करा. सुरुवात छोटी ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. गरजेचं नाही की तुम्हाला सुरुवातीलाच मोठ्या लेवलला करायला पाहिजे. छोट्यातून सुरुवात करा, पण सुरुवात करा. सुरुवात करणं गरजेचं आहे आणि सुरुवात एकदा केल्यानंतर हळूहळू आपोआप मार्ग मिळत जातो. जसं अंधाऱ्या वाटेवर आपण जेव्हा चालत असतो तेव्हा जर हातात एक कंदील असेल, जसं जसं आपण पुढे पुढे जात जातो तसं तसं आपल्या भोवतीचा जो रस्ता असतो तो थोडा उजेड त्यावर पडत जातो आणि आपल्याला रस्ता दिसत जातो. बरोबर. सो इट इज लाईक दिस. आणि भरपूर गोष्टी शिकायला मिळतात, कारण बिझनेस हा स्टडी आहे. मीही सुद्धा शिकतोय आणि मी तर म्हणेन मी नुकता आता शिकायला सुरू केलं. ओके. इट्स अ बिग स्टडी. थोडा पेशन्स लागतो, थोडा भरपूर पेशन्स लागतो, पण त्याच्यावर चालत राहणं गरजेचं आहे. ओके. आणि मला अजून एक विचारायचं की मराठी ऍक्ट्रेसने कधी अप्रोच केलाय का तुला? म्हणजे स्टॉल्स वगैरे वर कोणाकोणाशी भेट झाली? हो, स्टॉल्सवर जास्त करून भेट होतात. भार्गवी चिरमुले ताई त्यात एक आहे, त्यानंतर समिधा गुरु मॅडम आहेत. ओके. आणखी नंदिता मॅडम आहेत. आणखी सुचित्रा बांदेकर मॅडम आहेत. वेदांगी कुलकर्णी मॅडम आहेत. अक्षया नाईक आहे. आणखीन पण बरेच काही आहेत. अभिजित केळकर सर, त्यांनी पण एकदा भेट दिली होती एका डोंबिवली मधल्या एका एक्झिबिशन मध्ये. सो यांच्याकडनं जर अप्रिसिएशन मिळतं तेव्हा आणखीन एक जरा छान वाटतं, एक होप मिळते की एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराला अप्रिशिएट करू शकतो, हे पण त्यातलं दिसतं. सर्वसाधारण महाराष्ट्रातली आपली जनता जी आहे ती कलाप्रेमी आहेच, निश्चित आहे, त्याच्याबद्दल तर काही वादच नाही. सो असेच तुम्ही आमच्याच ब्रँडला नाही तर जे कोणी हाताने काम करणारे आहेत, हाताने काम करणारे कारीगर आहेत, त्यांना आपण अप्रिशिएट केलं पाहिजे. कारण हँडमेड हीच आपली खरा वारसा म्हणेन. भारताचं जर काही स्वतःच म्हणू शकतो आपण तर ते आहे हँडमेड कल्चर. सो त्याला आपण अधिक प्रोत्साहन द्यावं असं मला वाटतं. मराठा लाईफ साठी एक मी स्पेशल अनाउन्समेंट करतोय. जे कोणी हा व्हिडिओ बघतायत त्या सगळ्यांसाठी आहे की तुम्ही आमच्या वेबसाईटवर जेव्हा एखादं प्रॉडक्ट परचेस कराल, ताम्रकास्य.com ही आपली वेबसाईट आहे, किंवा जर सिम्पल गुगल केला तुम्ही ताम्रकास्य, तुम्हाला जी आमची वेबसाईट मिळेल, ऑफिशियल वेबसाईट, तिथे जाऊन तुम्ही परचेस करताना TK फ्लॅट 10 तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तो मेन्शन असेलच. सो तो कोड तुम्ही अप्लाय करा आणि तुम्ही जेव्हा ऑर्डर कराल तेव्हा तुम्हाला इन्स्टंट 10% ऑफ मिळेल विथ फ्री डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया. ग्रेट. आणि हे फक्त मराठा लाईफ चॅनलच्या व्ह्युअरसाठीच आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि शेवटचा एक प्रश्न विचारेन की काय तुझे नेक्स्ट टार्गेट्स इन फ्युचर मध्ये? हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. जनरली आम्ही मूव्ह केल्याशिवाय आम्ही सांगत नाही. ओके. पण जस्ट फॉर आयडिया, आम्ही आमचा ब्रँड जगभरात प्रसिद्ध करू. ओके. खूप छान राहुल दादा. मराठा लाईफ चॅनल तर्फे तुला खूप शुभेच्छा. नक्कीच तुझा ब्रँड जगप्रसिद्ध होईलच. नक्कीच तिकडून सुद्धा तुला ऑर्डर येतील, त्यामुळे तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.
तर मित्र हो, हे होते ताम्रकास्य या आपल्या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या ब्रँडचे सर्वेसर्वा राहुल सावंत, यांनी अतिशय छान माहिती दिली. खूप छान अनुभव होता त्यांच्याशी बोलताना. म्हणजे एक मराठी मुलगा इतक्या लेवलला लघु उद्योगातून प्रगती करतो आणि स्वतःचा ब्रँड निर्माण करतो आणि तो पॉप्युलर करतो, यापेक्षा कौतुकास्पद अशी गोष्ट नाही. आणि त्यांच्याशी बोलताना सुद्धा एक खूप छान वाटत होतं. एक समोरच्याला इन्स्पिरेशन मिळेल अशी त्यांची भाषाशैली होती, जे की खूप छान होतं. सांगायला मला हे आवडेल की त्यांच्याकडे त्यांचे जे साईट आहे ताम्रकास्यची, जी मी तुम्हाला डिस्प्लेवर आता दाखवतोय, त्या साईटवर तुम्ही नक्की भेट द्या. आता स्त्री अलंकार विविध प्रकारचे त्यांच्याकडे आहेत. मला सगळीच नावं नाही माहिती. इयर रिंग, नोज फिंगर रिंग एक असते, नोज पिन आणि असे बरेच अलंकार त्यांच्याकडे आहेत. आणि विशेषतः म्हणजे आता श्रावण महिन्यात येणाऱ्या राखी पौर्णिमा, तर त्यांच्याकडे तांबा आणि पितळेच्या राखीसुद्धा आहेत, ज्या की तुम्ही त्या बऱ्याच प्रकारे यूज करू शकता. तुम्ही म्हणजे कानातले यूज करू शकता, लॉकेट म्हणून यूज करू शकता, किचन म्हणून यूज करू शकता आणि असून बऱ्याच काही प्रकारे अशा खूप त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीच्या राखीसुद्धा अवेलेबल होणार आहेत. सो त्यांनी आपल्याला बोलतेवेळी ही माहिती दिली, तर नक्कीच त्यांच्या वेबसाईटला भेट द्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी एक विशेष सवलत आपल्या मराठा लाईफच्या सबस्क्रायबरांना दिलेली आहे. ती म्हणजे जर आपल्या मराठा लाईफ या आपल्या परिवारातील कोणी सबस्क्रायबरांनी त्यांच्या साईटला भेट दिली आणि तुम्ही अलंकार घेत असाल, तर त्यांनी जो कोड दिला आहे TK-FLAT10, त्या कोडचा नक्कीच वापर करा, यूज करा. तुम्हाला नक्कीच त्याच्यात 10% फ्लॅट डिस्काउंट मिळेल. खूप थँक्यू दादा त्याबद्दल आणि आमच्या परिवारातर्फे पण तुला खूप खूप शुभेच्छा. सो हा होता असा व्हिडिओ. खूप छान वाटला, एक नवीन एक्सपिरियन्स मिळाला आणि काहीतरी नवीन पाहायला मिळालं मलाही तुमच्यासोबत. सो असेच यापुढे छान छान व्हिडिओ आणण्याचा मी यापुढे नक्की प्रयत्न करत राहणारच आहे. परंतु मित्रांनो, प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सबस्क्राईबची खूपच गरज असते, आणि लाईक करा. सो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय बजरंगबली, देव पाठीशी आहे.